आज आपण विद्युत पंप, ड्युअल स्टार्टर व इन्व्हर्टरची ओळख प्रकरण दुसरे हे पाहणार आहोत. आपल्या घरामध्ये आपण वेगवेगळे विद्युत उपकरण वापरत असतो. त्यामध्ये विद्युत पंप असेल, आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरी असतील, ट्यूबलाईट असतील, असे अनेक विद्युत उपकरणे आपण वापरत असतो. तर हे सर्व विद्युत उपकरणे चालण्यासाठी विजेची आवश्यकता असते. मग काही कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित झाले असल्यास आपल्याला तो पूर्ववत करण्यासाठी एखाद्या उपकरणाची आवश्यकता असते, ते म्हणजे इन्व्हर्टर. याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. विद्युत पंप, ड्युअल स्टार्टर व इन्व्हर्टरची ओळख प्रकरण 2 भाग 1. इन्व्हर्टर जेव्हा वीज उपलब्ध असते तेव्हा यातील बॅटरी चार्जरने बॅटरी चार्ज करण्याचे काम करत असतो. जेव्हा वीज उपलब्ध नसते तेव्हा बॅटरीपासून मिळणाऱ्या 12 व्होल्ट किंवा 24 व्होल्ट DC व्होल्टेजचे रूपांतर 220 AC व्होल्टेजमध्ये करणे हे इन्व्हर्टरचे काम आहे. यामध्ये स्टेप अप व स्टेप डाऊन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर वापरलेले असतात. जेव्हा वीज तयार करण्याचे काम चालू असते तेव्हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कार्य करतो व जेव्हा बॅटरी चार्ज चालू असते तेव्हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काम करत असतो. इन्व्हर्टरचे काम कसे चालते? जेव्हा मुख्य विद्युत स्रोत चालू असतो तेव्हा इन्व्हर्टरमधील बॅटरी चार्जरने बॅटरी चार्ज करण्याचे काम चालू असते. त्याच वेळेस आपल्या घरामधील विविध विजेचे उपकरणं ज्यांना आपण इन्व्हर्टरचे कनेक्शन जोडलेले असते तेव्हा हा विजेचा प्रवाह चालू असतो. आकृती क्रमांक 2 मध्ये आपण पाहिल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा वीज उपलब्ध नसते तेव्हा हा बॅटरीमध्ये असणारा विजेचा प्रवाह 12 व्होल्ट DC हा इन्व्हर्टरमार्फत 220 AC मध्ये कन्व्हर्ट होऊन हा विविध प्रकारच्या उपकरणांना दिला जातो. अशा पद्धतीने इन्व्हर्टर हे 24 तास सतत ऑफलाईन व ऑनलाईन कार्य करत असते. इन्व्हर्टरची देखभाल. तापमान. बॅटरीचे तापमान सामान्यतेपेक्षा जास्त आहे का याची खात्री करावी. टर्मिनल्सवर ॲसिडमुळे पांढरा थर जमा होतो का, वाहकता कमी होते ही स्वच्छ करावी. बॅटरी कोरडी आणि स्वच्छ असणे आवश्यक आहे. कपड्याने बॅटरी स्वच्छ करावी. व्हेंट कॅप. बॅटरीचे झाकणे सच्छिद्र असतात. ही धुळीमुळे बुजून जातात. त्यासाठी वेळोवेळी स्वच्छ करावीत. लेव्हल. बॅटरीत इलेक्ट्रोलाइट पातळी कमी झाल्यास डिस्टिल वॉटरने योग्य करावी. व्होल्टेज क्लॅम्प मीटरने बॅटरी व्होल्टेज मोजावे.